आता बातमी पावसासंदर्भातली आहे। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन होणार आहे। बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या। या हवामान बदलामुळे राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असून सोमवारपासून पुढचा संपूर्ण आठवडा पावसाचा असेल असा अंदाज हवामान अभ्यासक अग्रेय शेट्टी यांनी वर्तवलेला आहे। नवीन आठवड्यामध्ये राज्यभरात बहुतांश ठिकाणी बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे। सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या या 6 दिवसांच्या काळात बुधवारी आणि गुरुवारी राज्यभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। मात्र उर्वरित दिवसांमध्ये विविध ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी पाहण्याचा अंदाज आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे। उद्या म्हणजेच 21 जुलैला ठाणे, मुंबई, पालघरला ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 आणि 22 जुलैला मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। या काळात वाऱ्याचा वेगही प्रचंड असण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याला 24 तारखेपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। इथे बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 जुलैला येलो अलर्ट दिला गेला आहे। तर आता मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। माहीम, दादर, वांद्रे आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय। हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आता प्रचंड पाऊस मुंबईमध्ये कोसळतोय। पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। पावसाने अचानक दडी मारल्यामुळे सिंधुदुर्ग कुडाळ तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेले आहेत। चेंदवड परिसरामधील शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यानंतर पेरण्या केलेल्या होत्या। पिकांची रेपे सुद्धा लावणीसाठी तयार झालेली होती। मात्र ऐन लावणीच्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतामधील पाणी आटलं आणि जमिनीला भेगा पडल्या। आपल्या डोळ्यासमोर रोपं वाळू नयेत म्हणून शेतकरी आता विहिरीचं पाणी डिझेल इंजिन आणि मोटारींच्या सहाय्यानं उपसून कशीबशी लावणी उरकण्यासाठी धडपड करतात। तळ कोकणामध्ये वरच्या पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांकरता आनंदाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावरती असलेला निसर्गरम्य सावडाव धबधबा आता प्रवाहित झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सुरक्षित धबधब्यांच्या यादीमध्ये सावडावचा समावेश असल्यामुळे लाखो पर्यटकांची पसंती या धबधब्याला असते। यंदा थोड्या उशिरानं प्रवाहित झालेला सावडाव धबधब्याचं नयनरम्य दृश्य ड्रोनच्या नजरेतून समोर आलंय। बातमी सांगलीमधून आहे। सांगलीच्या वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामधील पाणी साठ्यामध्ये सातत्याने वाढ होतीये। आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार वारणा धरण 66.94% भरलं असून धरणामधील एकूण पाणीसाठा 23.3 TMC वरती पोहोचलेला आहे। गेल्या 24 तासामध्ये धरण परिसरात 41 मिलीमीटर तर पांथरपुंज इथे सर्वाधिक 149 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या धरणामध्ये 9171 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। मात्र धरणामधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नसून जलविद्युत केंद्र आणि कालवा बंद ठेवण्यात आलेले आहेत। यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत एकूण 11.83 TMC पाणीसाठा वाढला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काही दिवसात साठ्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। सांगलीच्या वारणा धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे डोंगर दऱ्या हिरवाईनं बहरलेल्या आहेत। डोळ्यांचं पारणं फेडणारं हे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतंय। डोंगर दऱ्यामधून अनेक छोटे मोठे धबधबे खळखळून वाहतात आणि हे नयनरम्य दृश्य पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी वाढतीये। तर दुसरीकडे शिराळा तालुक्यामध्ये भात लागवडीकरता शेतकऱ्यांची लगबग दिसून येते। वारणा धरण परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सध्या सुरू आहे। नागपूरमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि पावसाने जोर पकडला। हवामान विभागानं आज नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांकरता येलो अलर्ट जारी केलेला होता। मागील 2 दिवसांपासून हलक्या सरी कोसळत होत्या, मात्र आज पावसाचा जोर अधिक वाढला। या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।